नमस्कार. SYBA IKS निवडक गोष्टींच्या गुहेत सत्र 1. SYBA 7.4 सत्याचे फूल. एक डोंगरी लोककथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक प्रामाणिक गुराखी राहत होता. जरी त्याचं नाव ज्ञान होतं तरी लोक त्याला वंशी नावानेच हाक मारीत, कारण तो फारच मधुर बासरी वाजवत असे. वंशी दररोज गायींना चरावयाला नेत असे आणि तिथं त्या कुरणात गवत चरत असतं तेव्हा तो एका झाडाखाली बसून एकाग्रतेने बासरी वाजवत असे. वंशी बासरी वाजवताना इतका तन्मय होत असे की माणसंच काय, पशुपक्षी आणि लतावृक्ष देखील त्याच्या मधुर स्वराने मोहित होत. एक दिवस तो बासरी वाजवत बसला होता. तेव्हा त्याला अचानक जाणवलं की कुणीतरी त्याच्याजवळ बसलं आहे. हे पाहण्याकरता की कोण आहे त्याने वाजवणं थांबवलं आणि पाहिलं की चमेलीच्या फुलासारखी एक सुंदर युवती बसली आहे आणि तिच्या अंगातून चंदनासारखा सुवास दरवळत आहे. बासरी वाजव ना, ती गोड स्वरात म्हणाली. कोण आहेस तू? वंशीने विचारलं. तुझ्या बासरीनं माझ्यावर जणू काय मोहिनीच टाकली आहे. ती ऐकायला मी दररोज पर्वत समुद्र ओलांडून येते. माझं नाव सरस्वती. यापेक्षा जास्त मी माझ्याबद्दल काय सांगणार नाही आणि तू पण विचारू नकोस. जर तू मला रोज माझ्यासाठी बासरी वाजवशील तर मी तुझा पती म्हणून स्वीकार करण्यास तयार आहे. वंशी इतका प्रभावित झाला की त्याला कळलं नाही की हे स्वप्न आहे की सत्य. वंशीने इतकी सुंदर बासरी वाजवली की पूर्वी कधी वाजवली नसेल. सरस्वतीने वंशीचा पती म्हणून स्वीकार केला. त्यांना विवाह गुप्त म्हणून ठेवायचा होता, म्हणून या बाबतीत कुणाला काही सांगण्यात आलं नाही. दोघे रोज जंगलात भेटत, दिवसभर बरोबर राहत आणि संध्याकाळी वंशी आपल्या घरी परतत. सरस्वती आपल्या प्रदेशात निघून जात असे. एका गुफेत त्यांनी दिवसभरासाठी संसार थाटला. वंशी बासरी वाजवत आणि सरस्वती तन्मय होऊन ऐकत. एक दिवस सरस्वती 2 जुळ्या मुलांना जन्म देऊन नेहमीसाठी निघून गेली. कारण दोघांमध्ये तसंच ठरलंही होतं. वंशी अत्यंत दुःखी झाला. मग त्याने कधी बासरी वाजवली नाही. त्याने गुराख्याचे कामही बत्त केलं व तिथं गुफेत आपल्या 2 पुत्रांबरोबर राहू लागला. वंशीची 2 मुले इतकी एकरूप होती की त्यांना ओळखण्यात त्याला स्वतःला अडचण येत असे. म्हणून तो दोघांना वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालीत. त्याने दोघांचे पालनपोषण सारखं केलं, पण न जाणो कसे त्यातील एक अत्यंत चांगला प्रामाणिक तर दुसरा अत्यंत धूर्त झाला. वंशी चांगल्या मुलास पांढरा व धूर्त मुलास काळा पायघोळ अंगरखा घालीत असे. अंगरखा पायघोळ असल्यामुळे त्यांचे पाय पण दिसत नसे. काही वर्षानंतर वंशीचा मृत्यू झाला. चांगला मुलगा वडिलांच्या निधनामुळे गंभीर झाला आणि धूर्त मुलगा स्वच्छंद. लोकांनी चांगल्या मुलाचं नाव सत्य आणि धूर्त मुलाचं नाव खोटारडा ठेवलं. वडिलांनी दोघांना वेगवेगळ्या रंगाचे कपडे शिवून दिले होते, त्यामुळे लोक त्यांना सहज ओळखू शकत होते. ते खोटारड्याचा उल्लेख काळा अंगरखावाला याच नावाने करीत. खोटारड्याला नेहमी ही गोष्ट खटकायची की लोक त्याच्याशी बोलत नाहीत, त्याला टाळतात. काळा अंगरखा त्याच्याकरता एक संकट झाला होता, पण आता काही उपाय नव्हता. एक दिवस विद्या नावाची एक मुलगी वाट विसरली. त्यांच्या गुफेपाशी आली. काळा अंगरखा असणाऱ्याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि पांढरा अंगरखा असणाऱ्याने तिचे मन रमवले. विद्याला सत्य आवडला, त्यामुळे खोटारड्याच्या मनात त्याच्याविषयी असूया निर्माण झाली. तो मनात भावाच्या विरुद्ध कारस्थान रचू लागला. तिकडे विद्येच्या मनात दोघे भाऊ नेहमी घालत असलेल्या पायघोळ अंगरख्यामुळे जिज्ञासा उत्पन्न झाली की याचं कारण काय असावं. संध्याकाळ झाल्यावर दोघे भाऊ आपल्या गुफेत गेले. कोणालाही गुफेत जाण्याची परवानगी नसल्यामुळे विद्या बाहेरच एका झाडाखाली बसली व थकल्यामुळे झोपी गेली. पहाट होताच तिला जवळच चालण्याचा आवाज ऐकू आला. तिने डोळे उघडून पाहिलं तर ते दोघे भाऊ स्नानासाठी जाताना दिसले. तिने दबल्या पायांनी त्यांचा पाठलाग केला, कारण तिला पायघोळ अंगरखा घालण्याचं रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा होती. दोघे भाऊ नदीजवळ आले. त्यांनी अंगरखे काढले, पाण्यात उतरले. विद्याला हे पाहून आश्चर्य वाटलं की खोटारड्या मुलास पाय नाहीत. तिला रहस्य उलगडलं. लागलीच तिने पाहिलं की तो पाण्यातून लवकर निघाला आणि त्याने पांढरा अंगरखा घातला. ती अचानक ओरडली. दोघे भाऊ पण तिला पाहून अचानक आश्चर्यचकित झाले. सत्यने पाहिलं की खोटारड्याने त्याचे कपडे परिधान केले आणि खोटारड्याने पाहिलं की विद्याला त्याचं रहस्य कळलं. आता सत्याला काळा अंगरखा घालण्यावाचून पर्याय नव्हता. त्याने चुपचाप काळा अंगरखा घातला. खोटारडा रागाने लालसूत झाला आणि विद्येजवळ येऊन रागाने ओरडला, खबरदार, कोणाला हे गुपित सांगू नकोस, नाहीतर तुला आयुष्यभर दारिद्र्य आणि दुःख भोगावं लागेल.
काळा अंगरखा घालून सत्य खाली मान करून गुफेकडे निघून गेला. तो विद्येशी एकही शब्द बोलला नाही. पांढरा अंगरखा घातलेला खोटारडा ऐटीने चालू लागला आणि दूर निघून गेला. विद्या एकटी राहिली. पुष्कळ दिवस इकडे तिकडे फिरत राहिली व आपल्या घरी निघून गेली, अगदी उदास, दुःखी मनाने. आज या गोष्टीला किती युग झाली आहेत. विद्या प्रत्येकाला स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला हा प्रसंग सांगत असते, परंतु कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ती आज पण सत्य आणि असत्याची गोष्ट सांगते आहे, पण आता तिला समाधान एवढंच आहे की लोकांनी तिच्या गोष्टीला म्हणीमध्ये रूपांतरित केलं आहे आणि लोक म्हणत आहे, सफेद झूठ, झूठ के पाव नाही होते, असत्याला पाय नसतात. काळा अंगरखा घातलेला सत्य गुफेत लपून बसला आहे आणि पाय नसलेला खोटारडा आज पण ऐटीने वावरत आहे आणि विद्या ही गोष्ट अजूनही सांगत असते. कदाचित तुम्हास देखील ती भेटेल.